उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता। मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर चर्चांना जोर, तर फडणवीसांच्या नावाला संघाचाही पाठिंबा असल्याची माहिती। तू राहशील नाही तर मी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप। प्रचाराला याच विधानसभेत उरली सुरली गुरमीही उतरवू, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, तर ठाकरेंचा आव्हान स्वीकारत भाजप नेत्यांचा पलटवार। मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा, जागा भाजप लढणार आणि जिंकणार, कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचं वक्तव्य। पूजा खेडकरला यूपीएससीचा सर्वात मोठा दणका, दोषी ठरवून उमेदवारी रद्द, भविष्यात कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही, माधाच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट। साताऱ्यात मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा, अस्तित्वात नसलेल्या प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरुणीची ही आत्महत्या, आरोपी मैत्रिणीला अटक। जपानच्या टोयोटा समूहाची छत्रपती संभाजीनगरात 20,000 कोटींची गुंतवणूक, 8,000 रोजगार निर्मिती, फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर सह्या। वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा 243 वर, 240हून अधिक जण अजूनही बेपत्ता, शोधकार्य युद्धपातळीवर। कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीत, स्वप्नीलची 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत धडक, आज अंतिम सामना। भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं कर्करोगामुळे निधन, वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।